तुम्ही पाहत आहात कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर. निर्भीड विचार, परखड मांडणी आणि बेधडक बातम्या. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील प्रत्येक घडामोडीचा अचूक वेध घेण्यासाठी सज्ज आहोत आम्ही. तालुक्यातील ताज्या अपडेट्ससाठी आता सबस्क्राईब करा कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर. सुप्रसिद्ध गायक पद्मश्री कैलास खेर यांनी घेतले प्रभू त्र्यंबकराजाचे दर्शन. नमस्कार, मी अमिता गावंडे. कबीर न्यूज नेटवर्कमध्ये आपले स्वागत आहे. नाशिकमधील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री त्र्यंबकेश्वर मंदिराच्या दरबारी आज एका सुरावटीने भाविकांना मंत्रमुग्ध केले. सुप्रसिद्ध गायक आणि पद्मश्री कैलास खेर यांनी आज त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शन घेतले. केवळ दर्शनच नाही तर त्यांनी देवाच्या चरणी आपले प्रसिद्ध आदियोगी हे गाणे अर्पण करून मंदिराचा परिसर भक्तिमय करून सोडला. शिवाच्या भक्तीत तल्लीन होण्यासाठी शब्दांची नव्हे तर भावाची गरज असते, हेच आज कैलास खेर यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी आलेले कैलास खेर यांनी मंदिराच्या गाभाऱ्याबाहेर बसून आदियोगी या आपल्या अत्यंत लोकप्रिय गीताचे सादरीकरण केले. यावेळी त्यांच्यासोबत उपस्थित असलेल्या भाविकांनीही या सुरावटीचा आनंद घेतला. दर्शनानंतर कैलास खेर यांनी त्र्यंबकेश्वरच्या आध्यात्मिक वातावरणाबद्दल आपली श्रद्धा व्यक्त केली. यावेळी विश्वस्त कैलास खुले, विराज मुळे, संकेत टोके, कैलास देशमुख आदी उपस्थित होते. कैलास खेर यांच्या या भेटीमुळे आणि त्यांनी सादर केलेल्या गाण्यामुळे त्र्यंबकेश्वर मंदिरातील वातावरण शिवमय झाले होते. या भेटीचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. अशाच ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर.